नमस्कार बहिणीनो आणि माझ्या मैत्रिणीनो, काय खऱ्याला न्याय नाही बघा. आजारी मी पडली, काल शेंगाला मी गेलती बघा आणि आराम करायचं त्यांचं चालू आहे. कसं आहे म्हणजे आम्ही शेंगाला गेलो तिथं वातावरण असं मोकळंच, वारं सुटलेलं, ऊन. सांगते तुम्हाला 11 वाजता गेलेलो, यायला घरी 4-5 वाजल्या. इतकं ऊन आणि तीन असं, आणि पाणी बदललेलं. दुसऱ्या वस्तीला गेलतो त्यामुळं पाणी बदललं. त्यामुळं बघा मला एकतर पित्ताचा त्रास आहे, त्यामुळं पित्त झालंय जरा. काय खावं वाटतं नाही, काय नाही. आता 1 वाजत आली तरी मी काय खाल्लं नाही. एवढं असं नुसतं डोकं दुखतंय, शरीर पण साथ देना म्हणल्याने काम झालंय. मला असा कधी त्रास होत नाही, पण ही पित्ताचा त्रास झाला ना मला खरंच मित्रांनो, चक्कर येणं किंवा उलटी होणं, अशक्तपणा, पायावर नीट उभा राहता येत नाहीत, अंग थरथरतं. मग घरची कामं बघा, कपडे ती धुवायची, स्वयंपाक करायचा, करू वाटत नाही तरी करावं लागतं या. आणि याने आजारी असू दे की, त्यांची काळजी घ्यायची, लेकरांची काळजी घ्यायची, सगळं घरचं काम पण बघायचं. पण ह्याने कसं करायचं? सकाळी पण गेलं गावात बघा, शेळ्यासनी वैरण नव्हती, काय नाही, त्यांना गवत पाणी बघावं लागते का नाही. मी झोपून होती तर ती तशीच जाग्यावर होती आणि ह्याने गावात गेलतं बघा. ही चुकीचं आहे बघा. मी फोन करून बोलवून घेते तर थांब, ही 2 मिनटं आलो आणि हे केलो, गोळ्या आणायला गेलो यान, कुठं मेडिकलमध्येच गेलो यान, असं काय तर सांगत बसते तर कारण. पण किती अवघड आहे बघा. कालचा दिवस एवढा आनंदात गेला बघा. ताई होत्या, पोरं होती. मला म्हणलं जा पुढं तू, मी मागणं येतो. मग येलो उपटून ते देतो, मग तुझी तू शेंगा तोड. कशाजवळ घरी बसलं ती बसलं, यायचं नाव सुद्धा नाही. 2-3 वेळा मी पोरांजवळ सांगितलं होतं ना. नाण्या म्हणते ती बरं का, पोरं चुलताय म्हणल्यावर मग म्हणलं नाण्याला पण पाठवून दे. तर कुठलं काय आणि काय सगळं मी एकटीनं हँडल केलं बघा. काय खरंच बरं का, एक जीवनसाथी ना पैशानं श्रीमंत नसू द्या, पण मनानं आणि त्याची साथ एकदम भक्कम पाहिजे बघा. आता पण मला पाखराकडे लावलंय बघा. पाखरं पण जरा नुकसान करायला लागले. ते पाखरांचं काय नसतं, पण खारुटे आहे ते की, खारुट्यांमुळं बसावं लागतं बघा जवळ येऊन, नाहीतर काय. आणि हा हो केलं तरी ती जातं, नाही तर मग हे आपलं आयडिया म्हणून हे बघा, ही ठिकी ती बांधली. ती जरा फरक पडलाय बरं का, ती बांधल्यामुळं जरा आवाज होतोय ना त्याचा, त्यामुळं ती पाखरं यायला जरा दबकते ती या. आता सगळं काम आवरून बघा इकडं चाली या. तोपर्यंत सुद्धा शेताकडं कोण नव्हतं. अशी जरी शेती होत असते तर सांगा बरं, तसंच झालं असतं सगळं. आणि काय नाही, माझ्या ओरडते तर तू काय करती, तुला एवढं होत नाही का, तेवढं होत नाही का. पण आपण पण विचार करायचा ना, तिनं करू तर आपण दुसरं काम बघितलं तर काय अडचण आहे. सगळं समजून सांगावं लागतंय आणि हे करावं लागतंय. ताई पण म्हणत होत्या एवढी आजारी म्हणले बघा, त्यांनी पण मला जरा मदत केली कामात, स्वयंपाक ती करू लागते त्या, म्हणून एक बरं आहे. पण ही बाहेरची कामं करावं लागते ती घेऊ आपल्यालाच. आता म्हणलं जाऊन तर नुसतं बस जावं, तर जा, तुला काय काम आहे, आता झाली घरची कामं, जाऊन बस जा म्हणलं. पुरीला पण जरा सर्दी झाली, तिला पण म्हणलं दवाखान्यात आणावं ना, आपण पण यावं. कशाचं काय, उठवून दमली तर म्हणते तर आता जाऊ, परत जाऊन थोड्या वेळानं जाऊ. आणि आबाळ एक येत आहे बघा, पाऊस तर काय पडेना. मका पण बऱ्यापैकी मोठी झाली आहे, पण पावसाची गरज आहे. व पाऊस आला की जरा वाढी लागते ना. टेन्शन तर माणसाने कशाचं घ्यावं. आजारी पडल्यावर पण घरात कसं आहे, एक चांगलं तर एक आजारी. त्यांना जरा ही झालं तर आज मी कधी अशी आजारी पडत नाही बरं का मित्रांनो. पण जरा ती काल उन्हात गेल्यामुळं, ती शेंगा ती तोडल्यामुळं, आणि ती कधी मी बघा आमच्या वडिलांकडे गेलती त्यावेळेस पण मी तिथं काय शेंगा तोडल्या नव्हत्या. मी काय आपलं घरचंच केलतं. पण शेंगा तोडायसाठी मी गेलती इथून. पण जाऊन किती मी थोडं तोडले असतील, तोडल्याने गेल्या. पण इथं लय टायमिंग गेलं. तिथं सांगते की साधारणतः तुम्ही एक
ठिकभर मी तोडली असेल शेंग. आणि ठिकभर तोडून सांगा आता किती टायमिंग लागला असेल एक एक शेंग तोडायची अजून. आता तोडायला तर काय थोडं टायमिंग लागतं का सांगतोय काय. मग 11ला गेलेलो बघा 5 वाजता झालं. त्यात नेमकं त्या उन्हानं ते डोकं दुखायला लागलं.